नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोतवाल जो न्यू वॅकन्सी येणार आहे त्याबद्दल माहिती. तर कोतवाल भरती 2026 19 ऑगस्ट 2026च्या शासन पत्राशी संबंधित अहवालानुसार किती पदे निघली आहे? तर 2912 रिक्त पदांची महत्त्वाची भरती निघणार आहे मित्रांनो. तर भरतीची पूर्ण माहिती बघूया. तर पदाचे नाव काय मित्रांनो? तर महसूल सेवक कोतवाल असे पदाचे नाव आहे मित्रांनो. एकूण रिक्त पदे किती आहे? तर 2912 जे एकूण रिक्त पदे आहे. किमान वय किती पाहिजे? तर किमान वय पाहिजे मित्रांनो 18 वर्ष पाहिजे आणि कमाल वय किती पाहिजे? तर 40 वर्षापर्यंत आपल्याला भरती चालती. शैक्षणिक पात्रता 4थी उत्तीर्ण असलं पाहिजे, 4थी ते 10वी. स्थानिक रहिवासी संबंधित क्षेत्रात स्थानिक रहिवासी अट लागू, म्हणजे ज्या गावाचा रहिवासी असला पाहिजे. मानधन किती मिळणार आहे? तर 15,000 प्रति महिना जे मानधन मिळणार आहे. भरतीचे स्वरूप कसे असणार आहे? तर भरतीचे स्वरूप जे आहे मित्रांनो जिल्हानिहाय प्रक्रिया असणार आहे मित्रांनो. त्यानंतर अर्ज फी तर अधिकृत जाहिरात येईपर्यंत निश्चित नाही मित्रांनो, तरी 500 ते 600 आपल्याला फी लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर परीक्षा पद्धत कशी असणार? तर अधिकृत 2026च्या जाहिरात येईपर्यंत निश्चित नाही मित्रांनो. जेव्हा जाहिरात येईल तेव्हा आपल्याला माहिती होईल. प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष किती आहे? तर 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी जे परीक्षा पूर्ण होणार आहे मित्रांनो. 30 नोव्हेंबरच्या आधी सगळं निवड होणार आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आपण जिल्ह्यानुसार आपल्या पदे आता बघूया आपण जिल्ह्यावाईज पदसंख्या. तर मित्रांनो जालना नियुक्त पदांची तपशील 2912 जे पदे छत्रपती संभाजीनगरमध्ये किती येतं? 283. सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं 114 येतात. जालना जिल्ह्यात 47 पदे आणि कोल्हापूर जिल्ह्यात किती आहेत? 107 पदे. परभणी जिल्ह्यात 64 पदे आहे मित्रांनो. तर नाशिक जिल्ह्यात किती आहे? तर 149 पदे आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात 45 पदे आहे मित्रांनो. तर धुळे जिल्ह्यात किती आहे? तर 47 पदे आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात येते तर 287 पदे आणि नंदुरबार जिल्ह्यात किती आहे? तर 45 पदे. भंडारा जिल्ह्यात किती आहे? तर 70 पदे आहे मित्रांनो आणि जळगाव जिल्ह्यात किती आहे? तर 86 पदे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात 84 पदे आहेत. अहिल्यानगर मध्ये किती आहेत? 101 पदे. त्यानंतर अकोला जिल्ह्यात किती आहे? 80 पदे आहे मित्रांनो. तर मुंबई शहरामध्ये किती आहे? तर मुंबई शहरामध्ये पदे नाही मित्रांनो. त्यानंतर वाशिम जिल्ह्यात किती आहे? तर 41 आहे आणि मुंबई उपनगरमध्ये किती? तर 13 पदे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात 85 पदे आहे मित्रांनो. तर ठाणे जिल्ह्यात किती आहे? तर 108 पदे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 108 पदे आहे मित्रांनो आणि पालघर जिल्ह्यात किती? तर 123 पदे आहे मित्रांनो. एवढे जे जिल्ह्यानुसार पदे आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.